रागाच्या भरात प्रेयसीच्या अंगावर घातली 4 चाकी आणि प्रेयसीचा त्यामध्ये मृत्यू असा गुन्हा केल्याची कबुली देखील प्रियकराने दिली आहे। रुपाली पाटील असं मृत झालेल्या महिलेचं नाव आहे। पाहूया सविस्तर बातमी। लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या प्रियकराचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच रागाच्या भरात प्रेयसीच्या अंगावर 4 चाकी घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या वाडीवारे परिसरात 2 दिवसापूर्वी घडला। यामध्ये एका 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झालाय। याबाबत पोलिसांकडून सविस्तर माहिती मिळाली ती अशी की नाशिक शहरातील सिडको परिसरात राहणारा रुपाली पाटील आणि दीपक सौंदाणे यांच्यात मागील 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते। परवा ते दोघेही कंपनीच्या कामानिमित्त आपल्या 4 चाकीतून वाडेवरी परिसरात गेले। याच वेळी सांजेगाव येथील हॉटेल मिरची परिसरात कार थांबवल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला। दरम्यान दीपक याने मद्यपान केले होते। वाद विकोपाला गेला। त्यानंतर दोघांमध्ये झटापट देखील झाली। रुपाली कारमधून खाली उतरली। यावेळी संतापलेल्या दीपकने कार थेट तिच्या अंगावर घातली। कारची जोरदार धडक बसल्याने रुपाली गंभीर जखमी झाली। त्यानंतर कार थेट रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावरील लोखंडी गेटवर जाऊन आदळली। गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच वाडेवारी पोलिसांनी संशयित दीपक याला ताब्यात घेऊन त्याची संपूर्ण चौकशी केली। चौकशी दरम्यान रागाच्या भरात रुपालीच्या अंगावर कार घातल्याची कबुली त्याने दिली। या प्रकरणी वाडीवारे पोलीस ठाण्यात संशयित दीपक विरुद्ध अपघातासह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। घटनेचा पुढील तपास वाडेवारे पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।